फक्त 2च टोमॅटो वापरून जर घरामध्ये गरमागरम असं सूप होत असेल आणि ते पण कोणतीही क्रीम न वापरता, कलर न वापरता अगदी नैसर्गिकरित्या पावसाळा स्पेशल ही रेसिपी शेअर करते. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर, एक मोठ्या चमच्याने तेल टाकायचे. पूर्णपणे बटर वापरलात तरीही चालेल. 5 ते 6 लसणाच्या कुड्या ठेचून घेतलेल्या टाकायच्यात. 2 तमालपत्री टाकली, एक दालचिनी तुकडे करून टाकलेले आहेत. हे एखादा मिनिटभर परतून घेऊया. अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं घेतलं 1 इंच, एक कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो 2 बारीक चिरून घेतले धुवून, बीट सोलून अर्धा चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर. यामध्ये कलर येण्यासाठी बीटचा वापर करते आणि तो शरीराला पण चांगला असतो. चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचे. बाकीचं परत एकदा आपण मिठाचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट टाकूया आणि 1-2 मिनटं हे सर्व परतून घेऊया. त्याच्यानंतर पाणी तुम्हाला कितपर्यंत हवं आहे तिथपर्यंत पाण्याचा वापर करू शकता. तर मी तर अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. प्लेट झाकूया आणि हे एक 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया. हवा असेल तर कुकरला पण एखादी शिट्टी करू शकता. ते 6 मिनटं झालेले आहेत. टोमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता हे थंड करण्यासाठी ठेवूया. पूर्णपणे थंड झालं आहे. यामधलं जे तमालपत्रे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे, कारण ते नंतर त्याची चव चांगली लागत नाही जर बारीक करण्यामध्ये आलं तर. तमालपत्री काढून टाकली. मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व काढून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. बरेचसे असे पावसाळे रेसिपी आणि टिफिन सिरीज पण अपलोड करते, एकदा नक्की बघा. पूर्णपणे बारीक होता होईल तेवढी पेस्ट करून घेतली. नंतर ज्या कढईमध्ये शिजवून घेतलं होतं त्याच्यावरतीच जाळी ठेवली आहे, चाळणी. त्याच्यामध्ये हे सर्व टाकून पूर्णपणे गाळून घ्यायचं, म्हणजे थोडंसुद्धा जाडसरपणा राहणार नाही. होईल तेवढं सर्व टोमॅटोचं आपलं सूपचं गाळून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं तयार झालं आहे. आता परत एकदा आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. तर गॅसवर ठेवल्यानंतर गॅस चालू केला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा परत एकदा लाल तिखट टाकलं आहे. अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ चवीनुसार टाकायचे. तिखटपणा लागू नये आणि छान अशी चव यावं याच्यासाठी अर्धा चमचा साखर टाकलेला आहे. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. 1 चमचा सॉस टाकलेला आहे टोमॅटोचा, कारण थोडंसं कमी प्रमाणात वापरायचं आहे, कारण ऑलरेडी हे टोमॅटोमध्ये सूपचा फ्लेवर येतोच. तर अजून अर्धा चमचा मी बटर टाकली, आवश्यकतेनुसार, म्हणजे 1 कप पाण्याचा वापर केला आहे. अजून 1-2 ते 3 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. तर 1-2 ते 3 मिनटानंतर बारीक गॅस करून उकळून घेतलं आहे. अशा प्रकारे बघू शकता एकदम दाटसर गरमागरम असं आपलं टोमॅटोचं सूप तयार आहे. कोणताही कलर वगैरे न वापरता, कमी साहित्यात, कोणतीही क्रीम न वापरता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच्या पुढचा व्हिडिओ कोणता अपलोड करू ते पण कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.